नेत्यांनी एकमेकांबद्दल वक्तव्य करताना सोडलेली पातळी हे अगदी नित्याचं झालंय। मात्र मुंबईत सलग 3 दिवस व्यवस्थेच्या उदासीनतेचे बळी घेतल्यानंतर त्याबाबत बोलताना भाजपचे आमदार आणि मुंबई अध्यक्ष हसत हसत म्हणतात, काल झाड होतं, आज मॅनहोल होतं। हे सगळं काही हसत हसत त्यांच्या समोर असणारे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील तेही हसतच असावे कदाचित, पण त्यांची पाठ असल्यामुळे या व्हिडिओत ते दिसत नाहीये, त्यामुळे त्यावर मी आता भाष्य करणार नाही, ते उचित ठरणार नाही। गंभीर बाब म्हणजे यावर एकाही सत्ताधारी नेत्याकडनं साधी एका वाक्याची प्रतिक्रिया येत नाही। एरवी विरोधकांच्या एका शब्दावर लांब लचक भाषण देणारे सत्ताधारी इथे मात्र मूग गिळून गप्प। आज अमित साटम म्हणतात, माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आणि विरोधक त्याचं उगाच राजकारण करतायत। आता जे ऐकू येतंय त्याचा चुकीचा अर्थ घ्यायला काही स्कोप राहतोय का, हे सर्वसामान्यांनी ठरवायचे। सामान्य जनतेच्या जीवाबाबत इतकी असंवेदनशीलता यापूर्वी आर पाटलांचा राजीनामा घेताना किती टोकदार टीका सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी तेव्हा विरोधी पक्षात बसल्यानंतर केलेल्या होत्या। तोच न्याय यावेळी का लावू नये? राज्यातले भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे यावर एका शब्दाने सुद्धा बोलत नाहीत, हेही तितकंच गंभीर आहे। आणखीन किती काळ भाजप आपल्याच पक्षाच्या वाचाळवीरांना हे असं अभय देत राहणार आहे आणि याचा अर्थ काय काढायचा, याच विषयी आपण आज चर्चा करायची आहे। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपाचे प्रवक्ते गणेश खणकर, आपल्यासोबत मनसेचे प्रवक्ते योगेश चिले आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार अगदी थोड्याच वेळात चर्चेत सहभागी होतील। पावसामुळे कदाचित त्यांना थोडासा ट्रॅफिक लागलेला आहे, अगदी काही मिनिटात ते इथं पोहोचतील पुढारीच्या ऑफिसमध्ये। आपण चर्चेकडे वळण्यापूर्वी अमित साटम यांचं ते व्हायरल झालेलं वक्तव्य नेमकं काय आहे ते ऐकूया। गणेश खणकरजी, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, हे वक्तव्य सगळ्यांनी ऐकले। साहेब काल झाडावर होतं, आज मॅनहोल मध्ये, त्याच्या पुढे त्यांचा हसरा चेहरा सगळ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे। या वाक्याचा चुकीचा अर्थ काढायला काही स्कोप आहे का, हे तुम्हीच सांगा। नम्रताजी, आपण जे आज ज्या विषयाची आपण चर्चा इथे करत आहोत त्या बाबतीमध्ये अमित साटम यांनी खुलासा देखील आपल्या समोर सादर केलाय, बहुतेक सर्व चॅनलवरती तो दाखवला देखील गेलेला आहे। जयंत पाटील हे विरुद्ध दिशेने त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी विचारलं आणि त्यांनी काय विषयावर चर्चा झाली या विषयावर त्यांनी ते उद्गार काढले की काल यावर चर्चा झाली आणि आज या विषयावर चर्चा झाली। त्यांनी हेही स्पष्ट केलं की माझा म्हणण्याचा वेगळा अर्थ काढला गेलाय। ते हे खरं आहे की त्या दिवशी जी चर्चा विधानसभेमध्ये होत होती ही चर्चा मुळात त्यांनी उपस्थित केलेली होती। मी स्वतः त्या दिवशी महापालिकेत होतो, घटना घडली त्या दिवशी काय नेमकी चर्चा झाली याच्याविषयी माहिती सगळ्यांनी ज्यांना हवी होती त्यांना मी देतही होतो, कारण चेंबूरची घटना घडल्यानंतर महापौर निघाले ते कळल्यानंतर मी शिक्षण समिती गार्डनच्या अध्यक्षा त्या सर्वांना महापालिकेतून त्या घटनास्थळी जाण्यास मी सांगितलं आणि ते सर्व तिथे पोहोचले देखील। वरिष्ठ नेत्यांनी आमच्याकडनं माहिती घेतली आणि नेमकं काय घडलंय, आपण काय करतोय याची माहिती देखील मी त्यांना तातडीने दिली। त्यामुळे हे जे वक्तव्य आपण दाखवत आहात किंवा असंवेदनशील आम्ही आहोत असं जे म्हटलं जातंय तर हे मुळात चुकीचं आहे। या विषयाच्या बाबतीतली विधानसभेतील चर्चाच त्यांनी उपस्थित केली नाही की हे विषय होत असताना यातील जबाबदार अधिकाऱ्यांना आपण काय करायचं, तर तुम्ही बघू शकता यातील जबाबदार अधिकाऱ्यांना दोन्ही घटनांमध्ये निलंबनाची कारवाई त्यांना सामोरं जावं लागलेलं आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे नेते असतील, आम्ही गंभीर आहोत। असंवेदनशीलपणा हा अशा विषयात असत नाही हे आपण जाणून घेतलं पाहिजे। बर, मला जायचंय योगेश चिले यांच्याकडे। बरेचदा याच्यात असा आरोप होतो की शीतावरनं भाताची परीक्षा माध्यमं करतात। मला योगेश चिलेंकडे जायचं, आज राज ठाकरेंनी सुद्धा या विषयावरनं बरंच सुनावलेलं आहे सत्ताधाऱ्यांना, विशेषतः देवेंद्र फडणवीसांना उद्देशून त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे। योगेश चिले, या स्पष्टीकरण हे पटतंय का तुम्हाला? नाही, अजिबात पटण्यासारखं स्पष्टीकरणच नाहीये।
जर त्यांच्या वाक्याचा विपर्यास केला असं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी सांगावे कोणत्या विनोदावर नक्की हसत होते ते. एक मुलगा दगावला, एक वयस्कर व्यक्ती त्या इन्सिडेंट मध्ये दगावली, ही गोष्ट हसण्यासारखी आहे का? खरं तर याच्यात जयंत पाटील यांना सुद्धा तितकंच दोषी मानलं गेलं पाहिजे. तुम्ही कोणत्या विनोदावरती हसताय? तुमच्या ज्या चर्चा होतात विधानसभेमध्ये त्या इतक्या हास्यास्पद असतील तर लोकांना सांगा, आम्ही हास्यास्पद चर्चा करतो विधानसभेमध्ये, आम्ही काही गंभीर नाही आहोत तुमच्या प्रश्नांवरती. आणि खनकर साहेब अमित साटम जे बोलले त्याची त्यांनी माफी तरी मागायला पाहिजे होती. ते माफी मागत नाहीयेत. ते फक्त इतकंच म्हणतात की माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला. ह्याच्यासारखा नालायकपणा नाहीये हो कोणता. एका आईचं मूल गेलेलं आहे, एका पतीचा मृत्यू झालेला आहे आणि तुम्ही त्याला हास्यास्पद ठरवताय सगळ्या गोष्टी. आणि याची तुम्हाला माफी सुद्धा मागायची नाही, फक्त दिलगिरी व्यक्त करताय तुम्ही. हे एकूणच सत्ता डोक्यात गेली की काय होतं त्याचं हे अमित साटम म्हणजे उत्तम उदाहरण आहे. तुम्ही गणेश कणकरजी, तुम्ही म्हणताय की जरी अगदी समजा की जयंत पाटलांनी इथे त्यांना विचारलं की काय कुठल्या विषयावर चर्चा झाली, तुम्ही इथे बॉडी लँग्वेज बघा अमित साटमांची, की समजा जयंत पाटलांनी विचारलंय काय कुठल्या विषयावर चर्चा झाली, अमित साटम तिथे म्हणतात काय काल झाडावर झाली, आज मॅनहोलवर झाली. इतका कॅज्युअली बोलण्याचा हा विषय आहे, त्याच्या पुढे ते हसतायत. काय ह्याला असंवेदनशील म्हणू नये? नम्रताजी, मी योगेश सिलेंचं ऐकल्यानंतर मला असं वाटतं की मनसेचे एकदा 13 आमदार निवडून आले होते विधानसभेत. आता हे आमदार ज्या वेळेला विधानसभेत प्रवेश करत होते त्यावेळेची क्लिप्स आपण जर तपासून बघितला तर सगळे काही वृक्ष चेहरा करून त्या विधानसभेत गेले नव्हते, त्यांचं निलंबनही झालं होतं. आणि विधानसभेमध्ये सत्ताधारी असतील विरोधी असतील. आता मी जेव्हा महापालिकेत आहे, मी सभागृह नेता आहे, अनेक वेळेला माझे आणि किशोरी त्यांचे वाद होत असतात. समोर यशवंत किल्लेदार आहेत, त्यांच्यासोबतही अनेक विषयांवरती त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात, मी माझ्या पक्षाची भूमिका मांडत असतो. पण सभागृह बाहेर गेल्यानंतर आम्ही एकमेकांची चौकशी करतो. खनकर साहेब त्यावेळेला काही आम्ही विधानसभा सदस्यांना कळत नसेल तर त्यांचे राजीनामे पहिले घेतले पाहिजेत. बोलत असतो कोणत्या विषयावरती हसतो आपण? एका आईचा मुलगा गेलाय तिकडे, तो हास्यास्पद विषय आहे का? तुम्ही बोलत असताना मी बोललो का? आणि 13 आमदार गेले, 13 आमदार सुटके चेहरे घेऊन गेले की 13 आमदार हसत आत गेले, हा विषय आहे का आजचा? ऐकून घ्यायचं दुसऱ्याचं, नाहीतर ऐकून तर घेतो आम्ही. तुमचं सगळे ऐकून घेत आहेत ना, त्याचे हे सगळे परिणाम आहेत की तुम्हाला गंभीर विषय कोणते, विधानसभेत कोणत्या विषयावरती आपण गंभीर असलं पाहिजे, कोणत्या विषयावरती हास्य विनोद केले पाहिजे हे अजून तुम्हाला कळत नाहीये. हे तुम्ही आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. हे मी तुम्हाला पहिलं स्पष्ट करतो. मी जे सांगतोय ते पहिलं नीट ऐका. हेच तुमचं असंवेदनशीलपणा जो आहे ना तो तुमच्या सुद्धा वाक्यातून दिसतोय ना खनकर साहेब. आपण खणकरांचं म्हणणं ऐकून घेऊया. मी तुम्हाला क्रॉस करायला विषय देते. योगेश चिले, खणकर आपलं म्हणणं मांडा. मी स्पष्ट करतो, जर माझ्या बोलण्यामध्ये योगेश चिले बोलणार असतील तर मी एक वाक्य योगेश चिलेनं बोलून देणार नाही. खणकर आपला मुद्दा मांडा. क्रॉस करायला प्रयत्न करा, बघू आपण. सभ्यता पाळायची, सभ्यता आम्हीच पाळायची असं काय आम्हाला कोणी दंडक घालून दिलेलं नाही. सभ्यता तुम्ही काय पाळली आहे ते अमित साटमांनी दाखवलेली आहे. तुमच्या चॅनलवरती बसून सांगा, मी शांतपणे ऐकेन. तुम्हाला आक्रमकतेचं पीएचडी दिलेलं आहे असं डोक्यात असेल तर काढून टाका. ते काल दाखवलं ना अमित साटमांनी. ते काय गरज नाही तुमच्याकडनं शिकायची मला. ते तुम्ही तुमच्या नेत्याला जाऊन सांगा, कळलं? नाही, आमच्याकडून शिकूच नका. तुम्ही मोदींकडून ख्या शिकताय तेवढं पुरेसे आहे. गरज नाही तुमच्या नेत्यांकडनं शिकायची. आम्ही रोज सकाळी एक मिनिट आपल्याला इथे आपण विषय बोलतोय, संवेदनशील विषय आहे, विषय संवेदनशील आहे. इथे विषय हमरी तुमरीवरती आला तर काय दोन्ही बाजू उघड्या पडतायत ना. ठीक आहे तुम्ही दोन्ही नेत्यांनी थोडंसं शांत व्हा. मला हनुमंत पवार आलेले दिसत आहेत. आपण हनुमंत पवार यांची प्रतिक्रिया या विषयावर घेऊया. हनुमंत पवार, आता अमित साटम यांचं म्हणणं, आज त्यांचं स्पष्टीकरण असं आलं, त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. जयंत पाटलांनी मला विचारलं की कुठल्या विषयावर चर्चा झाली, तर मी त्यांना सांगितलं काल झाडावर झाली, आज मॅनहोलवर झाली, आणि त्यानंतर ते हसत हसत निघून गेले. आणि विरोधक फक्त उगाच माझ्या वक्तव्याचा विपर्यास करतायत असं त्यांना म्हणायचंय, आणि उगाच त्यांना असंवेदनशील म्हटलं जातंय असं त्यांचं स्पष्टीकरण आहे. पटतंय काय? अमित साटम एकटेच असंवेदनशील आहेत आणि त्यांनीच काहीतरी असंवेदनशील वक्तव्य केलं वगैरे हे मलाही मान्य नाही. एकूणच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं वागणं आणि भारतीय जनता पक्ष
ज्या राज्य सरकारचा कर्ता करविता आणि मुख्य पक्ष आहे, सत्ताधारी पक्ष आहे, त्यांचे मुख्यमंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, तर ह्या सगळ्यांचं मागच्या काही दिवसातलं वागणं बघता अमित साटपांनी काही वेगळं केलं असं म्हणायला वाव नाही. महाराष्ट्रामध्ये सोमनाथ सूर्यवंशीची पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये मारून हत्या केली. देवेंद्रजी फडणवीसांनी खुद्द सभागृहामध्ये येऊन अत्यंत असंवेदनशीलतेने सांगितलं की तो हृदयविकाराच्या झटक्यानं मेला. त्याच असंवेदनशीलतेच्या पुढे या साटमांची असंवेदनशीलता काहीच नाही. एक माणूस मॅनहोलमध्ये वाहून जातोय, तो प्रशासकीय अनागोंदीमुळे किंवा आपली पकड नाही कामावर म्हणून वाहून जातोय. झाड पडून मुलं मरतायत, मॅनहोलमध्ये माणसं वाहून जात आहेत, पोलीस स्टेशनमध्ये माणसाला मारून टाकतायत. या देशामध्ये महिलांवरच्या मुलींवरच्या अत्याचारामध्ये महाराष्ट्राचा दुसरा नंबर आलेला आहे. अधिवेशन चालू असताना 4 शेतकऱ्यांनी लातूर तालुक्यामध्ये आत्महत्या केल्या, निलंगा तालुक्यामध्ये. ही सगळी संवेदनशील उदाहरणं सभागृहामध्ये त्याचं रिफ्लेक्शन होत नाहीये ना. सुधीर भाऊ मुनगंटीवारांसारख्या ज्येष्ठ भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी लक्तरं काढली सरकारची की मंत्री उपस्थित राहत नाहीत, उत्तरं देत नाहीत म्हणून. अंमळनेर तालुक्यामध्ये, अंमळनेर शहरामध्ये एक बेवारस माणसाचा मृत्यू झाला. महानगरपालिकेनं अंमळनेरच्या कचरा कुंडीमध्ये त्याचा मृतदेह वाहतुकीसाठी घेऊन गेले. तिथलं रुग्णालय, शासकीय रुग्णालय आणि तिथली नगरपालिका एका मेलेल्या माणसाचा मृतदेह कचरा कुंडीमध्ये वाहून नेत आहेत. माणसं मॅनहोलमध्ये वाहून जात आहेत, महिला मुली गायब होत आहेत. मुंबईच्या मेट्रोमध्ये लोकांना तोडून टाकलं जात आहे. हे सगळं प्रचंड असंवेदनशील त्याचं लक्षण आहे की सरकार त्याच्याप्रती अशी जर हशी मजाक करत असतील, मंत्री उपस्थित राहत नसतील, तुम्ही शेतकरी आत्महत्येवर काही बोलायला तयार नसाल, तुम्ही महिला मुलींच्या गायब होण्यावर काय बोलायला तयार नसाल, तर यांचे प्रदेशाध्यक्ष असे हसण्यावर घेणार आहेत लोकांच्या जीवन मरणाचे प्रश्न. याचा मी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो. खणकरजी, असं आहे की वारंवार या घटना घडल्यात. म्हणजे भगतसिंग कोश्यारींपासूनचा अगदी जर आपण विषय काढला, कोश्यारींचा विषय आहे, गोपीचंद पडळकर तर वारंवार बोलत असतात, नितेश राणे वारंवार बोलत असतात. परिचारकांचं एक उदाहरण आहे, त्यांच्या बाबतीत इतकी टीका झाल्यानंतर त्यांचं सदस्यत्व रद्द झालेलं होतं. चंद्रकांत पाटलांवरती मध्यंतरीच्या काळात टीका झालेली होती. या सगळ्यात होतं असं की तुमचं शीर्ष नेतृत्व काहीही बोलत नाही. असं वाटतं असं की तुमच्या पक्षाकडनं ह्या सगळ्या नेत्यांना अभय मिळतंय. तर भारतीय जनता पार्टी ज्यांना कळली आहे त्यांना हे माहीत असेल की भारतीय जनता पार्टीमध्ये समजावण्याची आणि एखादी चूक झाल्यानंतर ती पुन्हा होऊ नये हे सांगण्याची एक पद्धत आहे. आणि ती पद्धत काही फार सार्वजनिक सांगण्याची आम्हाला आवश्यकता नाहीये. आम्ही एवढी वर्ष पक्षात काम करतोय. माझाही आज जवळपास एक 33 वर्ष झाली मी भारतीय जनता पार्टीचा 17-18 वर्षाचा असतानापासूनचा कार्यकर्ता आहे. चुका होत असतात, कधी कधी काही वक्तव्यांचा मीडियाने काय विपर्यास करावा हा त्याचा प्रश्न. त्यामुळे पक्ष नोंद घेत नाही असं अजिबात नसतं. पक्षाकडनं ते योग्य पद्धतीनं सांगितलं जातं, योग्य वेळेवर सांगितलं जातं, योग्य प्लॅटफॉर्मवर सांगितलं जातं, त्याची चौकशी केली जाते. ही आमची पद्धत आहे. हे या ठिकाणी सांगायला मला काही संकोच वाटत नाही. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की मुंबईच्या विषयात म्हणजे नाले सफाई पासून म्हणजे मी काही सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही किती फिरलो या पावसामध्ये. आज सकाळी सुद्धा तुम्ही मला जेव्हा विचारलं तेव्हा या दहिसर नदीवरती एक व्यक्ती पाण्यात पडला होता, त्याच्याच मागे मी धावत होतो, आम्ही दोर घेऊन, आणि तुमचा फोन आला मला. कुणी असंवेदनशील नाही. बोलताना आपण काय बोलतोय, समोर कोण काय कशा पद्धतीने घेईल ते त्या व्यक्तीला माहित नसतं. त्यामुळे मी म्हणालो तसं जयंत पाटील त्यांच्याशी बोलत होते आणि मी मगाशी जे सांगत होतो, मी देखील सभागृहात आहे. यशवंत किल्लेदार आहेत मनसेचे, तर त्यांच्या पक्षाची भूमिका सडेतोडपणे मांडत असतात, आमचे वादही होतात. पण सभागृहातनं बाहेर आल्यानंतर तो आज हा विषय चांगला मांडलास, ते माझं कौतुक करतात, मी त्यांचं कौतुक करतो. त्यावेळी की आम्ही एकमेकांकडे वृक्ष चेहऱ्याने पाहतो का? पण कणकरजी, तुम्ही म्हणताय तुमच्या पक्षाकडनं त्यांना समज दिली जाते, कारवाई केली जाते, पण काही नेत्यांवर नाही ना फरक पडत. जसं साटमांनी अशा प्रकारचं वक्तव्य काही पहिल्यांदा केलं अशातला भाग नाही. यापूर्वी त्यांनी काही वक्तव्य केलेत, मला ऑफ हँड सांगता नाही येणार. पण पडळकरांच्या बाबतीत काही सांगायला नको. मला अगदीच त्यांचं वक्तव्य आठवायचं झालं तर जिम मध्ये मुलींनी जाऊ नका, का तर जिहादी फिरतात तिथे. आता पडळकरांनी अशा प्रकारचं हे काय पहिलं वक्तव्य केलंय का? काय पक्षाने समज दिलीये? जर खरंच समज दिली असेल पक्षाने त्यांना, तर मग पडळकरांची जीभ पुन्हा पुन्हा चालते कशी अशा दिशेने? मी एक विचारतो,
जिहादींच्या बाबतीत बोललं तर तुम्ही गंभीरपणे घेता. मी अहो, हे इथे तर उदाहरण दिलंय, ऐका ना, मी ऐका, हे ऐका, उदाहरण ऐका. दिलं नम्रताताई, आहे. नम्रताताई, त्यांनी फक्त याच नम्रताताई, प्रकारचं माझं वक्तव्य ऐकून घ्या. केलंय, अशातला भाग नाही. माझं ऐकून घ्या जरा आता. अहो इथे तर तुमच्या चॅनलवरती मीडिया बाईट देताना शिव्या दिल्या जात आहेत. म्हणजे मी काही त्याचं समर्थन करत नाही, कोणाची तुलना करत नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की ते म्हणत असताना ते नेमकं काय म्हणाले हे अमित साटम यांनी त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलं. आणि मी हेही स्पष्ट करू इच्छितो की त्या दिवशी या बाबतीत विधानसभेत चर्चा देखील त्यांनीच उपस्थित केली आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे त्यांनी सडेतोडपणे मागणी केली आणि आम्ही त्यांच्यावर कारवाई देखील केली. त्यामुळे या विषयांवरती आम्ही संवेदनशील नाही आहोत. हा जो काही एक म्हणणं आहे, माझं म्हणणं हे म्हणणं थांबवा. बोलण्याचं मी मगासपासून तेच सांगतोय की जयंत पाटील नेमकं काय बोलत होते हे कॅमेऱ्यात क्लिक होत नाहीये. त्यामुळे अमित साटम काही बोलले असतील तर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. त्यांनी त्याची बाजू देखील त्यांचा मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एवढंच माझं तुम्हाला म्हणणं आहे. चिलेना काही मुद्दा मांडायचा. योगेश चिले. नाही, मला फक्त गणेश खनकरांना अत्यंत शांतपणे एकच प्रश्न विचारायचा आहे की काल झाडावर चर्चा होती, आज दुसऱ्या विषयावर चर्चा ना मॅनहोलवर चर्चा होती. याच्यात विनोद काय मला फक्त सांगा. त्यात विनोद आहे कुठे पण. तर तुम्हाला कशासाठी हसले ते? अरे मग तुमचं काय म्हणणं आहे, जयंत पाटलांकडे बघून रागाने बसून बोलायचं का? नाही पण जयंत पाटलांनी असा काही प्रश्नच विचारला नव्हता ना विनोदी. जयंत पाटील सुद्धा त्यांनी आज त्यांच्याकडे चर्चा हसतच करताना येत हा आहेत. प्रश्न विचारला तर तो जयंत विनोदाचा भाग कसा होऊ शकतो? असं आहे की जयंत पाटील सुद्धा हसतच त्यांच्याशी बोलतायत. फक्त एवढंच जयंत झालंय पाटील की तेवढेच जयंत दोषी पाटील आहेत. नेमकं काय बोलले हे जयंत चॅनलवरती पाटील त्यांचा सुद्धा आवाज खनकर साहेब, स्पष्ट माझा येत साधा नाहीये. प्रश्न आहे माझा की प्रश्न एवढाच अमित आहे. साटम यांच्या जयंत वाक्यामध्ये पाटलांना विनोद विचारू काय शकता. हसण्यासाठी? माझा प्रश्न एकच आहे. चिले, माझं एवढं नीट ऐकून घ्या की अमित साटम हे बोलले हे आपल्या आवाजात रेकॉर्ड झालं. माझं म्हणणं एवढंच आहे की नेमकं जयंत पाटील देखील हसत हसत त्यांनी त्यांना नेमकं काय विचारलं हे जर जयंत पाटलांनी क्लिअर केलं किंवा माध्यमांनी विचारलं तर बाकीचाही विषय स्पष्ट होईल. नाही, याच्या कारण बाबतीत होतंय एक असं. एक एक या ठिकाणी संशय नक्की उपस्थित होतो. योगेश चिले आपण हा पण मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. जयंत पाटलांनी पण इथे हसत हसत प्रश्न विचारलाय का, काय कुठल्या विषयावर चर्चा झाली, तोही इथे संशय उपस्थित होतो. पण म्हणून अमित साटम यांना क्लीन चिट द्यावी का? त्यांनीही त्याच संवेदनशील मुद्द्यावरती जर हसत हसत प्रत्युत्तर दिलं असेल म्हणून त्यांना क्लीन चिट मिळू शकते या विषयामध्ये असा भाग नाहीये. येस, तुम्ही जयंत पाटलांवरती संशय उपस्थित करू शकता. नाही, माझंही असंही म्हणणं नाहीये नम्रताताई. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, असं आहे की सभागृहामध्ये अनेक मुद्द्यांवरती जोरदार चर्चा होत असते. लोक आपापल्या पक्षाची भूमिका मांडत असतात. त्यामुळे मी देखील तुम्हाला उदाहरण दिलं की किशोरीताईंचे माझे किती वेळा वाद सभागृहात झालेले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे आपले सन्माननीय शिवसेना प्रमुखांबद्दल जे काही उद्गार केले त्याच्यावर पहिलं उठून आक्षेप मीच घेतला. पण आजही त्या समोर भेटला तर मी थांबतो, त्यांच्याशी बोलतो. बघा, असं आहे की सभागृहातला विषय वेगळा असतो. जेव्हा आपण बाहेर भेटतो तेव्हा एकमेकांची आपण चौकशी करतो आणि मी तेही सांगतो. त्याही माझं अप्रिशिएट करतात की परवा तू हा विषय चांगला मांडलास, गणेश तू हा विषय मांडताना खरोखर चांगलं बोललास, आम्हाला विषय माहिती नव्हता. एक मिनिट खडकरजी, मुद्दा लक्षात आला. आता ना आपण हा संवाद थोडासा डिकोड करूया. जयंत पाटील येतात. जयंत पाटील विचारतायत त्यांना काय कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली. आता अमित साटम त्यांना सांगायचा प्रयत्न करतायत की काल झाडावर चर्चा झाली, आज मॅनहोलवर चर्चा झाली. आता याचं आपण भाषांतर करूया. झाडावर चर्चा झाली म्हणजे काय? अरे काल तो एक लहान मुलगा गेला, त्याचा मृत्यू झाला, त्याच्यावर चर्चा झाली, चेहऱ्यावर हसू आहे. आणि आज एक माणूस मॅनहोल मध्ये पडून मेला, त्याच्यावर चर्चा झाली. हा 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 हा. आता ह्याच्यामधली संवेदना जाणवते तुम्हाला? आता ह्याच्यामध्ये आपण क्लीन चिट द्यायची साटम यांना? उदाहरण द्यायचंय नम्रताजी, मला फक्त एक उदाहरण द्यायचंय. उद्या समजा गणेश खनकर सभागृहामध्ये गेले आणि तिथे एखाद्या मोठ्या नेत्याचा शोक संदेश त्यांनी वाचला आणि बाहेर येऊन किशोरी पेडणेकरांनी त्यांना विचारलं, गणेशजी आज काय चर्चा झाली? तर गणेश खनकर बोलणार आहेत का? शोक संदेश मांडला आणि जोराजोरात ख्याख्या करून हसणार आहेत का? कोणत्या विषयावरती आपण हसलं पाहिजे हे जर आमदारांना कळत नसेल तर मग सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? हनुमंत पवार, मला हनुमंत पवारांकडनं पण इनपुट हवं याच्यावरती. हनुमंत पवार. नम्रताजी, संवेदनशीलता आणि आत्ताचं सरकार याचा संबंध राहिला नाही याचं हे उत्तम उदाहरण आहे.
हे बघा, त्यांनी सभागृहाच्या बाहेर बोलले का सभागृहाच्या मध्ये बोलले हा विषयच नाही. मुंबईमध्ये 2 अतिशय वाईट घटना घडल्या होत्या आणि त्याला थेट महानगरपालिका प्रशासन जबाबदार होतं. पावसाळ्याच्या अगोदर महानगरपालिकेच्या वतीनं कुठली झाडं धोकादायक आहेत, कुठल्या लाईटच्या तारा धोकादायक आहेत, कुठल्या मॅन्युअलमध्ये माणूस पडू शकतो, नाल्यांची सफाई, नदींमधला सगळा कचरा काढणे, ही सगळी कामं रुटीन कामं आहेत. त्यासाठी आम्ही टॅक्स भरतो, त्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी निवडून देतो, त्यासाठी प्रशासनाची व्यवस्था केलेली आहे. ती सगळी जिथं संपते तिथं एखाद्या लहान मुलाचा जीव जातो, तिथं एखादा माणूस वाहून जातो. ह्या सगळ्यावर सभागृहामध्ये चर्चा होताना जर भारतीय जनता पक्षासारख्या सत्ताधारी पक्षाचा, ज्यांचं राज्यात सरकार आहे, ज्यांची महानगरपालिकेमध्ये सत्ता आहे, त्याचा प्रमुख असलेला माणूस म्हणजे प्रदेश अध्यक्ष असलेला माणूस, हे बघा, भारतीय जनता पक्षानं वाईटात वाईट बोलणाऱ्या माणसांना बढती द्यायची असं जणू काही ठरवून घेतलंय, असं याचं चित्र आहे. विलासरावजी देशमुख साहेबांच्या लातूरमध्ये महानगरपालिकेला यांचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आले, चव्हाण साहेब, आणि ते काय म्हणाले भाषणाच्या सुरुवातीच्याच वाक्यात की विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसायच्या. किती असंवेदनशील वाक्य आहे. तर देवेंद्रजी फडणवीसांनाही मान्य असण्याचं कारण नाही, गणेश खनकरांनाही मान्य असण्याचं कारण नाही. ते प्रदेशाध्यक्ष तिथं दिवंगत मुख्यमंत्र्याच्या आठवणी पुसायला जात आहेत आणि ह्यांचे मुंबईतले प्रदेशाध्यक्ष लहान मुलाचा जीव माणूस वाहून गेल्यानंतर त्यानंतर फडणवीसांनी येऊन तिथे प्रायश्चित्त केलेलं होतं, हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. तर अमित साटमांच्या ह्या विधानावर भारतीय जनता पक्षानं सपशेल दिलगिरी व्यक्त करावी, माफी मागावी. जर त्या लहान मुलांपैकी आपल्यातलं कुणाचं लेकरू असतं, जर त्या वाहून गेलेल्या माणसांमध्ये आपला एखादा कुटुंबाचा सदस्य असता, तर आपण अशी भूमिका घेतली असती का? नसती घेतली. त्यामुळे जनतेच्या मृत्यूशी सत्ताधाऱ्यांनी संवेदनशील असणं एवढं तरी राज्यकर्त्यांचं बेसिक तत्व आपण सगळे पक्ष मिळून पाळूया. बाकी राजकीय लढाया होत राहतील, आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण मला सांगायचंय की महाराष्ट्र सरकारमध्ये आता जास्तीत जास्त वाचाळ बोलणाऱ्यांना खुले सूट दिली जाते. तो संग्राम जगताप नावाचा आमदार परभणीमध्ये परवा जाऊन मुस्लिम समुदायाबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर बोलला. त्या सभेला गृह खात्यानं परवानगी दिली होती. संग्राम भंडारे नावाचा वारकऱ्यांच्या वेशामध्ये घुसलेला एक दहशतवादी माणूस हा सरळ सरळ धमक्या देतो, जीवे मारण्याच्या धमक्या देतो, जातीवाचक धर्मवाचक बोलतो. हे सरकारचे पोलीस त्याच्यावर काहीच कारवाई करायला तयार नाहीत. एवढं कशाला? भारतीय जनता पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार आणि यांच्याच खासदार कुलकर्णीताई पुण्याच्या ह्या जागेवर बसण्यावरून एकमेकाची जात धर्म माध्यमावर काढतायत. यांना इतकी संवेदनशीलता नाही की आपण सत्ताधारी आहोत, आपण जबाबदार खासदार आहोत, आमदार आहोत, आपल्याकडे महाराष्ट्राच्या सगळ्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असलेला पक्ष आहे आपला. याचं कुठलंही विधिनिषेध न बाळगणारा संजय गायकवाड असो, एखादा अभिमन्यू पवार असो, मेधाताई कुलकर्णी असो की ही साटम असो, ही सगळी मंडळी असंवेदनशीलतेनं वागत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या डोक्यामध्ये सत्ता बहुमत गेलेलं आहे. त्यामुळे ही मगदुरी यांच्या भाषेतून बोलण्यातून जाणवते. नाही, अगदीच. आणि याच्यामध्ये विरोधी पक्षाचे जे समोर आहेत जयंत पाटील, त्यांनाही क्लीन चिट देण्यात काही अर्थ नाहीये, कारण त्यांच्याकडे समोरून येणारे जे त्यांचे नेते, कार्यकर्ते आणि आमदार आहेत, त्यांच्याही चेहऱ्यावर मला वाटतं तेवढंच बत्तीशी दाखवणारं हास्य आहे. त्याच्यामुळे जयंत पाटील सुद्धा कदाचित इथे हसतच असावे. त्यांनाही संवेदनशीलता त्या विषयामधली कितपत माहिती आहे. त्यांच्यामधला हा कॅज्युअल संवाद आहे. मात्र दुर्दैव असं या नेत्यांचं की तो मोबाईल कॅमेरामध्ये म्हणा, तो कॅमेरावरती टिपला गेला आणि खासगीमध्ये ह्या नेत्यांची काय संवेदनशीलता आहे ती टिपली गेलेली आहे, समोर आलेली आहे. एकट्या सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवण्यात काही अर्थ नाहीये. विरोधकांमध्ये सुद्धा असेच नेते आहेत आणि विरोधकांमधल्या संवेदनांचं वजन सुद्धा हे त्याच तराजूमध्ये तोललं पाहिजे, हे या व्हिडिओमधनं स्पष्ट होतंय. खणकरजी, बघा, माझं एक तुम्हाला नम्रताजी पटणार नाही कदाचित, पण मी काही कोणाचं आंधळ समर्थन करणारा मी व्यक्ती नाही. गेली अनेक वर्ष तुम्ही मला ओळखता. माझं यातलं जे स्पष्ट म्हणणं आहे ते मी तुम्हाला सांगतो की सभागृहामध्ये आपल्या पक्षाची भूमिका मांडणं, विषय मांडणं, जनमानसामध्ये फिरत असताना संवेदनशीलता दाखवणं, कारण आपण एका जबाबदारीच्या पदावरती असतो, त्या ठिकाणी तुमचं वागणं आणि ज्या वेळेला आपण एकमेकांशी बोलतो त्यावेळेचं वागणं, यामधलं अंतर कसं कोणी राखायचं आणि कोणी कुठे काय टिपायचं हा त्याचा प्रश्न आहे. मला ही गोष्ट मी तुम्हाला का म्हणालो की ती घटना घडल्यानंतर ज्या पद्धतीने आमच्या नेतृत्वाने त्या विषयीची जी काही माहिती घेणं, त्याच्यावर त्या रिॲक्शन, त्याच्यावरती काय करतोय, मी म्हणालो ना की मी सभागृहात थांबलो आणि मी माझ्या सर्व समित्यांच्या अध्यक्षांना तातडीने त्यांच्या बैठका रद्द करून सुरू असलेल्या बैठका, या बैठकांच्या मध्ये गेलो. म्हटले बैठक थांबवा आणि राजश्रीताई आणि हेतलताई तुम्ही दोघी घटनेस्थळी पोहोचा. तोपर्यंत महापौरांची चौकशी केली, त्या देखील निघाल्या होत्या. मुंबई अध्यक्षांनी याची माहिती घेतली, म्हणाले तिथे काय होतंय ते कळवा, आपण काय अधिक करायचं असेल तर ते देखील कळवा. इथपर्यंत आमचा एकमेकांची कनेक्ट होता. हे आता तुम्ही विचारलं म्हणून मी तुम्हाला सांगतो. वास्तविक आता तुम्ही मला विचारलं नाही म्हणून मी तुम्हाला म्हणालो की त्या घटनेच्या वेळेला काय जे करण्याची आवश्यकता होती ते आम्ही सगळं करत होतो. तुमची संवेदनशीलता असते ही पडद्याच्या मागे असते, त्यामुळे ही काही समोर पुढे येत नाही. आता
जयंत पाटील, मी मगाशी माझ्यावरनं उदाहरण दिलं की आम्ही सभागृहात भांडत असतो. मी तर किशोरीताईंच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला होता. का तर त्या शिवसेना प्रमुखांबद्दल जे वाक्य बोलल्या तो एक विषय वेगळा होता. त्यांनी तो विषय सांगितला, आम्ही तो विषय संपवला, वाद संपला. आपापल्या पक्षाची भूमिका मांडतो किंवा एखाद्या विषयावरती ज्यावेळी सभागृहात बोलतो तेव्हा जो तो आपल्या जागी ठाम असतो आणि आपण ते लाईव्ह बघतो की नेत्यांमध्ये वाद होत असतात सभागृहामध्ये. म्हणून बाहेर त्यांच्या बोलण्यात तर त्यांच्यात संवेदनशीलता नाहीये. आता जयंत पाटलांसारखा एक ज्येष्ठ नेता 95 पासून ते 14 पर्यंत थेट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 20 वर्ष ते मंत्री होते आणि ते काय असंवेदनशील आहे असं आपण म्हणणार का? तर त्यामुळे मी मगाशी म्हणालो की काय कुणी टिपायचं, तर हा ज्याचा त्याचा प्रश्न. आणि नेमकं या संवादामध्ये जयंत पाटील नेमकं काय बोलतायत हे त्यात आलेलं नाही आणि अमित साटमजी जे बोलतायत ते कॅच झालं. त्यामुळे कदाचित ते असेल. आता तुम्ही जे म्हणताय त्याचं बोलणं आणि अमित साटम जे बोलतायत, मी माझी भूमिका तुम्हाला सांगितली. आपण हे फक्त इंटरप्रिटेशन करतो. मी जसं अगदी सुरुवातीला सांगितलं की जयंत पाटलांची कॅमेराकडे पाठ आहे, त्याच्यामुळे आपल्याला ठोस त्याच्यावरती भाष्य नाही करता येणार. आपण फक्त इंटरप्रिट करतो की काय असू शकतं. आपण फक्त शक्यता मांडतो. आम्ही कार्यालयात भेटताना ते माझे अध्यक्ष आहेत, मी मुंबईचा सरचिटणीस होतो नगरसेवक होण्यापूर्वी. अरे तू काल फोन नाही केलास, विसरलास का काय? हे आम्ही एकमेकांशी हसतच बोलत असतो. म्हणजे काय आम्ही एकमेकांप्रती गंभीर नाही आहोत का? कदाचित त्या मुवमेंटला जे आपण कॅच करायचं ते केलं आणि त्याप्रती तुम्ही असंवेदनशील आहेत हे असं त्याचा अर्थ लावू नका, एवढंच माझं सांगणं आहे. बाकी मीडिया तुमचं स्वातंत्र्य तुमच्याकडे आहे. बर, मला शेवटची 30 सेकंद दोघांनाही द्यायचे. योगेश शिले, काय मागणी या क्षणाला? नाही, या क्षणाला तर खरं तर बिनशर्त माफीच मागितली पाहिजे अमित साटम यांनी. आणि दिलगिरी वगैरे खूप लांबची गोष्ट आहे, ती त्यांनी व्यक्त करूच नाही. त्यांनी माफीच मागितली पाहिजे यासाठी. हनुमंत पवार, महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला जर अबाधित ठेवायचं असेल तर देवेंद्रजी फडणवीस यांना मोठी संधी आहे की त्यांनी अमित साटमांचा राजीनामा घ्यावा. म्हणजे सगळ्या त्यांच्या महायुतीमधल्या वाचाळ नेत्यांना एक चाप बसेल आणि महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारण आहे याचा एक वस्तुपाठ घालून देण्यात येईल. देवेंद्रजींनी ही संधी खरं म्हणजे दवडू नये. ओव्या शिव्यांचं आपली भाषा असते, मराठी भाषा असं म्हणतात, पण ओव्या कुठे असतात, शिव्या कुठे असतात याची एक संस्कृती आणि त्याची एक चौकट सुद्धा आपल्याकडे आहे. कदाचित अमित साटम आणि जयंत पाटील यांच्यामधला हा खासगीतला संवाद असेल जो कॅमेऱ्याच्या चौकटीमध्ये टिपला गेला, तो व्हायरल झाला समाज माध्यमांमध्ये आणि त्यानंतर आता त्याबाबत विविध भाष्य केलं जात आहे. पण म्हणून त्यांच्या तो संवाद, त्यामागची भावना आणि त्याबाबत होत असलेली ही चर्चा ही काही अवैध आहे आणि ती करण्याचा कुणाला हक्क नाहीये असं कुणीही अजिबात समजू नये. या चर्चेची जी सुरुवात आपण केलेली होती की असं बोलणाऱ्या, अशी भावना असणाऱ्या नेत्यांना किती काळ सत्ताधारी अभय देत बसणार आहे. तर जसं हनुमंत पवार म्हणाले की ही एक संधी आहे, जसं राज ठाकरेंनी सुद्धा आपल्या पत्रामध्ये आवाहन केलेलं आहे देवेंद्र फडणवीसांना की देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे प्रमुख आहेत, या क्षणाला मुख्यमंत्री आहेत, सुज्ञ नेते आहेत. त्यांनी आपल्या नेत्यांना समज द्यावी, त्यांनी या नेत्यांशी कदाचित बोलावं. आपल्या राज्यामध्ये बरीच काही उलथापालथ होत आहे आणि बीइंग अ लीडर ऑफ द स्टेट त्यांनी आता एक पाऊल पुढे घेऊन एक उदाहरण इथे प्रस्थापित करण्याची गरज आहे. नैतिकतेचं उदाहरण या ठिकाणी प्रस्थापित करण्याची गरज आहे. राजकीय दृष्ट्या आपल्या राज्याला कदाचित त्याची आता सगळ्यात मोठी गरज आहे. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतो.